अयो वैजंता, वैजंता. अयो कसला एवढा विचार करते असं म्हणतो मी. हेच काय चालले आहे हे सगळं. मी तुला कधीच हाका मारतो वैजंता. मला भूक लागली आहे. अयो ऐकतच नाहीस. एवढे सगळे घडून गेले आहे आणि तुम्हाला तुमच्या भुकेचं पडलं आहे. अयो काय घडून गेलं. तुमच्या दोस्ताच्या मुलाचे लग्न तुमच्याकडून लावून होत नाही. त्या काळ भैरीला पण काही करता येत नाही आणि बाळूकडे गेले होते हे तुम्हीच मला सांगताय. अयो मग आता काय करायचे. काय करायचं असे म्हणून कसं चालेल. उद्या गुंडप्पाकडे कारभार दिला तर त्याला मान कसा मिळेल याचा विचार कोण करणार. आधीच तर गोऱ्या सरकारमुळे सगळे अवघड होऊन बसले आहे. कसे होणार काय माहित. अक्का पाय पडते. अयो अयो असू दे असू दे. अयो काय रे त्या एकदम पाया पडतोस. अहो तुम्हाला ठाव नाही होय. चाललो मी आता. कुठे चाललास रे. सौंदतील चाललं बाळू संग. अयो कशाला. कशाला म्हणजे काम करायला चाललं. हाही चालला आहे तर. अयो येत त्या जाऊ नकोस. तुझ्यासाठी छान सुंदर मुलगी बघितली आहे बघ. अयो त्या आज येणार आहेत. अयो बैठक करून उरकून टाकू बघ. अय्यो कोण नाही येत मला बघायला. नुसतं गंडवता मला तुम्ही. चाललो मी आता. अयो तिकडे जाऊन काही लग्न होणार तुझं. मग काय सांगता बा बाळू करीन बी काही. अय्यो अय्यो बाळू काय करणार. सौंदत्तीला गेल्यावर समजणच की. अयो त्या पाटलाच्या मुलाचं लग्न लावून देणार म्हणे. अयो त्या मुलाला लग्नच करायचं नाही तर कसं करणार लग्न. तेच तर मला बघायचे. तात्या ती पाटलीन पण सोबत आहे का रे. हा हा पाटलीन बाई बी हाय संग. बर जातो मी. उशीर झाला तर बाळू चालत नाही. पुण्यांदा आशीर्वाद द्या. अय्यो, असू दे असू. चला. हरी जय जय राम. बघितले ज्याची तुमच्या समोर उभी राहायची लायकी नाही तोही धुडकावून गेला तुम्हाला. अयो गेला तर गेला. मला पण काही गरज नाही त्या तात्याची. अय्यो तात्याची गरज नाही पण गावात जो मान मिळतो त्याची तरी गरज आहे की नाही. अयो आहे की ग वैजंता. काही काय विचारतेस. मग पाटलीन आणि तिचा मुलगा सौंदतीला जाणार नाही असे काहीतरी करा. किमान अपमान तरी होणार नाही. आणि बाळूने लग्न लावले तर काय मान राहिला मग आपला. थांब हलोच जाऊन. काय रे शिरपा कुठे दिसला का. शिरप्या अरे आताच गेला की. कुठे गेला. कुठे गेला ठाव नाही पर येणार आहे माघारी. का रे बायाला गडी पाहिजे होता. याला जाया सांगितलं तर यो गेलाच नाही असं समजलंय. अरे त्याला ऐकायला नाहीत नीट. त्याला नीट ऐकलं होतं ना व. अरे ऐकलेलं बाबा. आणि काय रे आमासनी काय ठाव नाही होय त्याला ऐकू येत नाही ते. अरे आला बघ. यो बघ. अरे शिरप्याला का गेला नाहीस होय तू. हा काय अरे गेला नाहीस का गेला तिकडं बायाकडं. नाही गेलो तिथंच आहे. का नाही गेला. जाणार आहे की मग. अरे कवा जाणार आहे. समधी गेला जातो काय. कोण गेलं. अरे काय लगा तू. हा अरे गेलं नाही कुणी. जा लवकर नाही तर जायचे ते. जातो की मग. आज जातो नाही तर उद्या जातो. काम बी पाहिजे आणि काम दिल्यावर जायचं कोण. हा होय बी माझा जातो की. मग वराडताय कशा पाय. अरे बाबा तुला ऐकू येत नाही म्हणून ओरडतो आहे. आता का उगाच ओरडायला आम्ही येडे आहेत का काय. अरे शिरप्या आज तुला नीट ऐकायला नाही निदान ध्यानात तरी ठेवत जा की. हा हा मला नका सांगूस. हे असं बोलायचं बंद कर. तिथं बाळू मोर असं काय बी चाबऱ्यागत बोलशील आणि शिव्या बी खाशील. समजलं का. होय होय तिथं कशा पाय बोलील मी. राम राम पाहुण. ह्यो कोण म्हणायचा. कोण रे तू. दाद्या मी झाड्या. ए तू गप वाईस. काय काम आहे रे.
बाळू मामा कुठं सापडत्यालं? ते आमच्या बहिणीकडे असतात त्या गावात. तुझं काय काम आहे त्याच्याकडे? त्यासनी गडी पाहिजे म्हणून कळलं म्हणून आलोय मी. तू गडी म्हणून जाणार आहेस होय? होय का? अरे बाबा तुला सवन उभं बी राहता येईना आणि तू काय काम करणार आहेस गडी म्हणून? समजे काम करतो मी. बर बाबा बर. ए शिरप्या घेऊन जायला संघ तिकडे. पिऊन अरे पिऊन नाही रे बाबा, घेऊन 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 जा संघ तिकडे. होय होय. गंगूताई येऊ का? कशा पायी? बाळू तिकडे बाहेर असेल बघ. बाहेर बाहेर तर काही दिसलं नाही. असेल बघ कुठं तरी. तुझं काय काम आहे रे त्याच्याकडं? आता उद्या जायचं नाही होय? तू बी हायस वय? मग बाळू म्हणला आता लय दिवसा करता जायचंय म्हणून म्हणलं गठुडच घेऊन जा. ठेवायचंय कुठे ठेवू? ठेव कुठं तरी. अय खाली ठेव. मला एक सांग, तू कशा पायी चालला आहे? आता तुला ठाव नाही होय? सांगतो का आता? आता मला काम करायचं हाय म्हणून संग चाललो बाळूच्या. काम करायचं आणि ते पाटलाचं पोरग संग येणार आहे, त्याला काही मदत लागली तर मग करीन मी. अय 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 पाटलाच्या पोराचं काय? कुठे काय काहीच नाही. तात्या तुला गाव देवीची आण हाय. अयो सांग पाठदिशी. सुटली म्हण सुटली म्हण सुटली म्हण. सांगतो का नाही? एक पाटील हाय, त्याच्या पोराचं लगीन होत नाही म्हणून त्याची आई त्याला बाळूकडे घेऊन आली होती. सांगितलं होतं ना तुला? वय पर त्याच्या पोराच्या लग्नासाठी बाळू तिकडे चालला हाय वय. होय तात्या तू सांग मोर काय काय झालं ते. काही नाही, बाळू त्यांना काय म्हणला का सौंदतीला घेऊन चला पोराला मग लगीन होईन असा सबूतच दिला बाळूनं. हे खरं कारण आहे वय. तरी म्हणलं एवढी गडबड कशा पायी सुरू हाय? मला बी वाटलंच होतं काय तरी वेगळंच कारण असणार. आता ते पहिले काळ भैरीकडे गेले होते, काळ भैरीच्यानी काहीच झालं नाही आणि मग ते तुला सांगितलं होतं ना व, इकडचं तिकडं तिकडचं इकडं करू नकस म्हणून. हा अरे आण घातली गंगूताईनं मग काय करणार मी? मग सांगितलं. जा बाहेर. इथं गटू तुला. याला काय विचारताय? जे काही विचारायचं आहे ते मला विचारा की. तुम्हाला सांगता येत नाही वय? समज सांगायलाच पाहिजे वय. हा मी एकदा सांगितलं आहे ना व, माझ्या कामात डवळाडवळ नाही करायची. तयारीला लागा, लवकर निघायचं आहे. भीमा, गंगीकडनं असं काय आलं का? बाळ्या घरात थांबत नाही असं काय? नाही रे, असं काय बी नाही. हवं आता काम